श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सर्व प्राणी मला सारखेच आहेत. माझा भक्त माझ्या ठाई असूनही मी त्याच्या हृदयात असतो असे आश्वासन देणारा हा 9वा अध्याय राजयोग। राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9वा। 7व्या अध्यायात सांगितलेल्या विज्ञान सहित ज्ञानाचे वर्णन इथेही चालूच ठेवले आहे। हे ज्ञान पवित्र, उत्तम, अनुभवगम्य, धर्मानुकूल, सुखकारक व अविनाशी असल्यामुळे गीतेत त्याला राजविद्या किंवा राजगुह्य योग असेही म्हटले आहे। सृष्टीची उत्पत्ती, तिच्या प्रलयाची कल्पना पुन्हा सांगितली आहे। मी अनासक्त असल्याने इतके करूनही ती कर्मे मला बंधनकारक होत नाही हे ठसवण्याचा विचार मांडला आहे। आसुरी वाभक्तांचे वर्णन आहे, कामुक भक्तांचे वर्णन आहे, शेवटी गंतव्य भक्तीचे वर्णन असून स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनीतीलही माझा आश्रय करून परमगतीला पोचतात याचे वर्णन केले आहे। शेवटच्या म्हणजे माझ्या ठिकाणी मन लावल्यास माझा भक्त हो, माझे यजन कर, मला नमस्कार करून तुझे चित्त माझ्या ठाई आपलेसे कर, तू मलाच येऊन मिळशील हे राजगुह्य सांगितले आहे। मला म्हणजे कोणाला हा उपदेश कोणासाठी केला आहे तर उपदेश भक्ताला करण्यासाठी अमूर्त असलेले व्यापक ब्रह्म कृष्ण रूपाने, भगवत रूपाने या ठिकाणी संवाद करीत आहे हे नेहमी ध्यानात ठेवावे। राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9वा। भगवंताचे वर्णन सुरुवातीला किती सुंदर केले आहे। तो जगदीश्वर खरा पण भक्तजनांना आवडला, यदुवंशाचा राजा पण अत्यंत दयाळू आहे। तो अर्जुनाला सांगू लागला, अर्जुना, माझ्या अंतरीची गुप्त आणि महत्वाची गोष्ट मी तुला आज सांगणार आहे। तू अत्यंत उत्सुकतेने निर्मत्सर होऊन विचारले आहे, म्हणून अंतरीचे गुण सांगताना मला कसलेच कष्ट जाणवत नाही। केलेले अर्भक आईला बिलकते तेव्हा वात्सल्याने पाना फुटतो की प्रेमाने त्याला दूध पाजत नाही का? तेव्हा शुद्ध बुद्धीच्या निंदा न करणारा, ज्याला दुसरे कोणी सांगणार नाही, त्याला हे गुह्य ज्ञान अवश्य सांगावे। इतक्या आस्थेने विचारणारा तुझ्यासारखा गुणवान दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून तुला ज्ञान विज्ञानासह समजून सांगतो, ऐकून घे। श्रोता विचक्षण असला तर वक्त्याच्या वितरणाला आगळे सौंदर्य प्राप्त होते। अर्जुनाची उत्सुकता देवाला स्वस्थ बसू देत नाही। बोललेले पुन्हा बोलावेसे वाटते। आजीची सुंदर गोष्ट पुन्हा ऐकायला मुले उत्सुक नसतात का? तैसा गुरु शिष्यांचा संवाद इथे रंगतो। एका श्लोकात म्हटले आहे, त एव पदविन्यासा त एवार्थ विभूतया तथापि नव्यम भवती काव्यम ग्रथन कौशलात। 30 फुलं असं बघा की वेगवेगळ्या माळा केल्या असतात। 30 फुलं गुंफण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या सुंदर सुंदर पद्धतीनं गुंफल्यामुळं त्या माळा जशा वेगवेगळ्या दिसतात, पण फुले 30, पानेही 30। तसाच गीतेतील वेगवेगळे जरी अध्याय असले तरी त्यात वेगवेगळेपणा दिसत असला तरी पद्धत वेगळी असल्यामुळं तो नवीन वाटतो। ज्याप्रमाणे राजहंस मिसळून ठेवलेले पाणी आणि दूध वेगळे करतो, तो विश्वात मिसळलेले ज्ञान विज्ञान विभागून समजून सांगतो। जे प्रापंचिक आहे ते भुसासारखे आहे, ते झटकन उडून जाते, खाली ज्ञानकणांची रास पडते। ती प्राप्त होणे म्हणजे मोक्षपद प्राप्त करणे आहे। धान्याला वारा देतात तेव्हा भूस उडून जाते आणि चाळणी खाली धान्याची रास पडते। निरुपयोगी उडून जाते, जीवन पोसणारे धान्य लाभते। विद्या ही नेहमी श्रेष्ठच आहे, परंतु सर्व विद्यामध्ये आध्यात्मिक विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वोत्तम आध्यात्मिक ज्ञान गुह्य आणि श्रेष्ठ आहे। हे ज्ञान गुरुकृपा लाभली तर आपोआप समजू लागते। हे सनातन म्हणजे आद्य धर्माचे ज्ञान जणू साधकाला आपण होऊनच भेटते, आपण होऊन समजू लागते। ही भेट म्हणजे त्रिपुटीचा असतं, एकाकार स्थिती, जाणणारा, जाणण्याची वस्तू आणि जाणणे ही त्रिपुटी तिथे राहत नाही। असे श्रेष्ठ ज्ञान माझ्या भक्ताला सुलभ होते। देव पहा वयासी गेलो, देवची होऊन ठेलो असे विलक्षण घडते। नर करणी करे तो नरका नारायण हो, हा मानवाचा अधिकार
पण मानव आपल्या सुप्त शक्तींचा शोध घेत नाही, त्यांचा वापर करीत नाही. त्यामुळे अंतरीचा भांडारखाना त्याला खुला होत नाही. भगवंताने अंतरीचा ठेवलेला ठेवा त्याला गवसत नाही. परंतु श्रद्धाहीन लोकांना देव आणि धर्म या कल्पना स्वीकारणे वेडेपणाचे वाटते. त्यामुळे ईश्वरी व्यापक सत्तेतच असून सुद्धा ती जाणीव त्यांना होत नाही. सूर्यप्रकाशात बसलेल्या अंधाला सूर्यप्रकाश जाणवेल कसा? नास्तिक पुरुषाला माझी प्राप्ती होत नाही. गायीच्या आचळात दूध असते, तिथे चिकटूनच गोचिडाची राहण्याची जागा असते. पण ते मधुर दूध न घेता रक्त पिऊन गोचिड भूक नाही का भागवत? भ्रमिष्ठ झालेला मनुष्य डोळे झाकून आंधळ्यासारखा वागतो. त्यामुळे अगदी जवळ असलेली ज्ञानकमलिनी सोडून कामाच्या चिखलात बिचारा लोळत राहतो. वारा येतो आहे, उष्मा वाढला आहे, दारे खिडक्या आहेत, पण उघडत नाही. त्याला हवा कशी मिळणार? गुदमरणे कसे थांबणार? अशा पुरुषांना जन्ममरणाचे दुःख भोगावे लागते. ते फेरे त्याचे मातेरे करीत फिरतच राहतात. आत्मसुखाचे द्वार उघडे असूनही त्याच्यासाठी ते उघडलेले दिसत नाही. आत्मसुख तर जगात सर्वत्र अपरंपार संचलेले आहे, भरलेले आहे. ती आत्मसत्ता अनुभवाला येऊ लागली की सर्व जग आत्मरूपच दिसू लागते. ज्याप्रमाणे एकची सोने होते नाना लेणे, तया मी नाव नसलेला मी विश्वाकार होऊन विश्वात दिसत असतो. मी अव्यक्त असतो तरी सर्व जगाला व्यापूनच आहे. सर्व भूतसृष्टी माझ्यात प्रतिबिंबित होते. मी अविकारीच आहे, माझ्यात बदल होत नाही. त्या नाना वस्तूंच्या नाना रूपाशी माझा संबंध नाही, पण माझे त्या सर्वांना अधिष्ठान मात्र आहे. जसे पाण्यावर बुडबुडे असतात, पण बुडबुड्यात पाणी नसते. माझ्यातच सकळ भूतसृष्टी सहजतेने राहते, पण मी भूतात असत नाही. ही सर्व भूतसृष्टी माझ्यात आहे हेही विधान बरोबर नाही, कारण हे सर्व दृश्य म्हणजे ईश्वरी शक्तीचेच प्रकट दर्शन आहे. मी करता धरता भरण करता आहे, पण मी भूतमात्रात नाही. याचा अर्थ माझे व्यापक रूप त्यात असत नाही. मी करता मी भरता धारण करता ही संकल्पना असेल तोपर्यंत बोल खरे वाटतात. ही खोली, हे देवघर, हा स्वयंपाकघर, हा दिवाणखाना, ही झोपण्याची खोली, या वेगवेगळ्या खोल्यात घर नाही. घर म्हणजे सर्व. तशी कल्पना सोडली की हे सर्व काही नाही. मी आणि विश्व हा संकल्प न करता पाहू लागला तर भेदाची भावना गळून जाते. माझ्या एकमेव रूपात, निर्मल रूपात कसलीही भावना न करता पाहू लागलास तर आपल्या संकल्पांचे हे भास आहे ते तुला पाहणाऱ्याच्या ध्यानी येईल. आकाशात ढग जात येत असतात, त्यात अनेक आकार भासतात. गंधर्व नगरी दिसते, मंदिर घर नाना आकार दिसतात आणि नाहीसेही होतात. डोळ्याच्या वर थोडे दाबून बघा, चंद्र एक असतो पण दोन दिसतात. संध्याकाळची वेळ आहे, रात्र नाही दिवस नाही. अंधुक प्रकाशात लांब दोरी पडली आहे, वाऱ्याने हलते आहे आणि वाटतं सरपत चालला आहे. खोटा साप, पण जीवाला खरा थरकाप होतो. एकच माती, पण कुंभाराच्या कलेतून नाना आकारांचे घट आकाराला येतात. त्याप्रमाणे केवळ एकमेव माझी सत्ता असताना नाना भूतांचे भेद जाणवतात. या अभेदात जो भेद भासतो त्याला प्रकृती किंवा माया कारण आहे. मुले नळीतून साबणाचे पाणी फुंकतात, त्यातून बुडबुडे उडू लागतात. सूर्यप्रकाशात ते रंगीबिरंगी सुद्धा दिसतात. खेळ हे निर्मित एकावर मायेचा खेळ चालतो. प्रकृतीचा खेळ थांबला की खरे ज्ञान होते. त्यावेळी तुला समजेल की सर्व भूतमात्र माझ्याशीच एकरूप आहे. मी भूतमात्रात नाही, भूतमात्रही माझ्यात नसून ती माझ्याशीच एकरूप आहेत असे ध्यानी येईल. ही खूण लक्षात ठेव. नेहमी महावायू म्हणजे आकाशात भरून राहणारा स्थिर वायू जसा असतो तशी सर्व भूतमात्र माझ्यात स्थित असते. वारा हल्ला तर गगनाहून वेगळा जाणवतो, नाहीतर सतत आकाशात आकाशरूप घेऊनच असतो. संकल्पामुळे माझ्या ठिकाणी सर्व भूते भासतात, पण संकल्पाच्या अभावी माझ्याच ठिकाणी ती असतात. माझ्या निर्मल व्यापक रूपाचा जेव्हा तुला साक्षात्कार होईल तेव्हा तुला जाणवेल की चराचरात आत्मरूपच आहे. म्हणून तुला आत्मज्ञानाचे वर्म समजून सांगतो. ते जाणलेस तर भ्रम निराश होईल, तू ब्रह्म जाणशील. कल्पांती भूतसृष्टी अव्यक्तात विलीन होते. कल्पारंभी ती पुन्हा उत्पन्न करते आणि माया उत्पन्न करते, हे प्रसिद्ध आहे.
मी म्हणजे माझ्यापासून संभवणारी प्रकृती किंवा माया माझ्या सत्तेने भूतसमूह वारंवार निर्माण करते, त्यांना मी आधार असतो. असं पहा, शहर राजाने वसवले असेच प्रजाजन नाही का म्हणत? पण ते वसविताना राजाचे हातपाय थकतात का कधी? स्थावर जंग म्हणजे स्थिर आणि चर, स्थूल आणि सूक्ष्म अशी जगत सृष्टी दिसते, त्याला माया कारण आहे. माया ही उद्भवण्याचे मूळ कारण आहे. सर्व भासमान आहे. म्हणून मी करता नाही, मी करविताही नाही, कर्मे करूनही मी अकर्ता आहे. खरोखर मी अलिप्त आहे. आकाशात सर्व रंगांची रंगपंचमी होते, पण आकाशाला रंगच नाही. ते सर्वापासून अलिप्तच असते. माझ्याच प्रकृतीपासून संभवलेली कर्मे मला बंधनकारक होत नाही, कारण त्या बाबतीत मी अनासक्त आणि उदासीन म्हणजे अलिप्तच असतो. माझ्या आधारावरच हे प्रकृती तत्व चराचर सृष्टीची रचना करते. म्हणून तर ही सृष्टीची घडामोड म्हणजे दिसणे नाहीसे होणे हा खेळ चालू राहतो. प्राणाच्या आधारावरच हात पाय हे सर्व अवयव मांडणे आवरणे हा खेळ खेळत असतात. आपण पाहतोच की नाही, घर मालकाच्या आधारावर गृहिणी घर सजवते. गृहिणीने घर सजवले असे सर्व म्हणत असतात. दिव्याच्या प्रकाशात घरचे सर्व व्यवहार होत असतात. त्या ठिकाणी दिवा काही करत नाही. तसा साक्षीत्वाने मी असतो. भूतमात्रांचे सर्व व्यवहार त्यात होत असतात. पण माझ्याशी समरस झाल्यावर भूते भिन्न वाटत नाही. सर्वत्र मी भरून असल्याची अनुभूती येऊ लागते. म्हणून सर्वच मी आहे हे जाणून असा ईश्वराशी योग साधून माणसाने मीच सर्वत्र आहे हे नक्की समजून घे, म्हणजे विकल्परहित तुला सुखाचा आस्वाद घेता येईल. ईश्वर जसा आहे तसा त्याला जाणणे त्याचा भक्त झाल्याशिवाय शक्यच नाही. त्यामुळे मंदबुद्धी लोक मी भूतांचा सृष्टीचा महेश्वर आहे हे आकलन करू शकत नाही. ते मला प्राकृत सामान्य समजून वागतात. मी विदेही असूनही देहधारी समजतात. मी कर्मकर्ता नसूनही कर्म करणारा आहे असा मी जन्म घेतो असे मानतात. नाव गाव नसलेला मला नाम देतात. मी सहज सर्वत्र असताना माझी प्रतिष्ठापना करतात. मी त्रिगुणांच्या पलीकडे असूनही सगुण मानतात. मला अनार्थाला कसल्याही प्रकारची अपेक्षा नसताही मला अर्थ समजतात. मी निरंतर असूनही माझे आवाहन करतात आणि विसर्जनही करतात. सर्वगता अशा मला विशिष्ट स्थान देतात. सर्वच व्यापून राहिलेल्या मला अव्यक्ताला व्यक्त मानून एक प्रकारचा माझा अपमानच नाही का करीत? चक्रवर्तीला नुसताच चक्रधारी समजतात. त्याचे कारण अहंकाराने, त्याच्या बुद्धीला जगत कारण अशा मला जाणण्याची झेप नसते. असे लोक आसुरी संपत्तीचा आधार समजून अविचाराने मोहात गुरफटून जातात. त्यांचे ते ज्ञान व्यर्थ होते. व्यर्थ ज्ञानातून केलेले कर्मही फुकटच होते. आशेतून काही मिळत नाही. समजा पाणी म्हणून मृगजलात जर ओंजळ धरली तर पाणी लाभेल का? ती ओंजळ मुखाजवळ नेली तरी पाणी मिळेल का? तहान भागेल का? परंतु दैवी संपत्तीचा आश्रय घेऊन जगात धर्मनीतीची ज्योत उजळली आहे. ते ज्ञानात जणू अभ्यंग स्नान करतात. ज्ञानात न्हावून जातात. त्यामुळे नेहमी पवित्र तर होतातच, निरंतर शांत संतुष्ट होतात. कारण द्वैत भाव विरून जातो. जगाचे कारण जो मी त्या मला पूर्णपणे जाणतात. माझ्याशिवाय दुसरे काही नाही याची पूर्ण खात्री झाल्यामुळे माझ्याशी मनाने एकरूप झाल्यावरही माझेच भजन करत राहतात. या भजनाचा प्रकार किती विचित्र प्रकारचा, विविध प्रकारचा आहे त्याचे वर्णन केले आहे. पहा, माझे गुणवर्णन करीत मुखाने नाम गर्जना करीत काही लोक असतात. आत्मारामाचे स्मरण करताना सुखाने सहज जप ही साधतात. कीर्तन रंगात आहेत हे भक्त इतके रंगतात की जणू काही ब्रह्मानंदात सहज समाधी लागते. तहान भूक यांचं भान सुद्धा नसतं. देहाचा विसर पडल्यामुळे त्याला सावरणे सांभाळणेही जमत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत असे सांगतात की त्यांना घडोघडीला समाधी लागे. कोणा भक्ताच्या मनात आले खरेच यांचे देहभान विसरले आहे का हे पडले तर तोच रामकृष्ण पडले. हात मोडला. भानावर आल्यावर त्यांच्या मुखातून शब्द आले, कुणाच्या मनात आले यांचे खरे देहभान हरवले आहे का? आईने दाखवले, हात मोडला. मनोमनी ती व्यक्ती समजून चुकली. इतर कोणी लोक मनाचा संयम करून यम नियम पाळून
वज्रासन करून प्राणायामाने कुंडलिनी प्रत्याहाराने धारणा आणि ध्यानाने जागृत करतात. पिंडे म्हणजे देहाने देहभाव टाकून देऊन प्राण ब्रह्मरंध्रात नेतात. अशा समाधीच्या योगे परम अशा आत्मतत्वात ते गुंग होऊन जातात. तर इतर कोणी अहंकार टाकून जगात आत्मतत्व भरून आहेशी भावना करून सेवा वंदन करतात. जगात हे सर्व उच्च नीच असा भाव न ठेवता सर्वात मीच आहे अशा भावनेने सर्वभूत मात्रांचे ठिकाणी नम्र भाव धरतात. माझ्या उपासनेचे अनेक उपाय पथ आहेत. त्यापैकी आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या आवडत्या पथाने माझ्याकडे ते येतात. कोणी कोणी यज्ञ करून माझी उपासना करतात, तर इतर काही मायाजनित भ्रम खेळून मी ब्रह्म आहे, ब्रह्मास्मी सोहम या मंत्राने उपासना करतात. या मंत्रांनी साधना करता करता सर्व जगात एकच तत्व भरलेले आहे असा अनुभव घेतात. अशी एकत्वाने भक्ती करतात. काही लोक जगातली विविधता पाहतात, पण त्या विविधाकारात एक आत्मा सकलाधार आहे हे जाणतात. भिंतीवर चित्रे दिसत असली तरी चित्रांचे अधिष्ठान ती एक भिंतच असते. दुसरे काही भक्त सर्वांच्याकडे पाहतात, त्यांची विविधताही जाणतात. त्या सर्वात मला एकाला पाहतात. अनेक मंदिरे, अनेक मूर्ती, सर्वात एका अमूर्ताची वस्ती हे ते जाणतात. यज्ञाचा विधी, त्याला लागणारी वनस्पती अर्पण करण्याचे, पितरांना अर्पण करण्याचे असे मीच घृताधिक पदार्थ, अशी आहुती मीच आहे हे समजून घे. गीता जणू विविधता आणि एकता यांचा लपंडाव कसा चालतो हे दाखवते. भगवान पुनः पुन्हा आपली व्याप्ती प्रकट करतात, कारण छोट्या जीवात्म्यातने मीपणाने जाळ्यात सापडू नये म्हणून त्याला खुणावतात. कारखान्यातील नोकराला आपल्या पाठीशी मालक आहे ही भावना निर्धास्तपणे काम करण्याला प्रेरित करते. तसा परमात्मा आपल्याला आधार आहे ही जाणीव निश्चित निष्काम काम करण्याची स्फूर्ती देते. मीच जगाचा मायबाप आहे. मातेची माया, पित्याची शिस्त, आधार मीच आहे. अत्यंत पवित्र असे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि ओंकार मीच आहे. भारता, अर्जुनाला भारता म्हटले आहे, म्हणजे जणू काही व्यापक मानव समूहाला संबोधून सांगितले आहे. ती परम अवस्था मीच आहे. मी सर्व भूतांचे भरण पोषण करतो. सर्व जगाचा मी मालक असूनही माझी सत्ता सर्वत्र कार्य करते. राजा दिसत नाही तरी त्याची सत्ता मात्र अनुभवाला येते. जगाची सर्व हालचाल मी अलिप्तपणाने पाहतो. माझ्यातच जग वास्तव्य करून आहे. जे मला शरणागत होतात त्यांचा आधार मी आहे हे कळले. मी जगाचा सखा आहे. उत्पत्ती आणि प्रलय या दोहींचे कारण मीच आहे. खरे म्हणजे दूरान्वयाने मीच जगाचे अधिष्ठान आहे. मीच आहे ज्याला नाव ना रूप असे जे अविनाशी बीज आहे ते मीच आहे. पुस्तकांना आधार टेबल, टेबलाला आधार भूमी, म्हणजे पुस्तकांनाही खरा आधार भूमीचाच नाही का? सृष्टीचक्र अव्यक्तपणे मायेच्या पडद्याआड राहून मीच चालवतो. भगवान सांगतात, मी सूर्यरूपाने सागर जल शोषण करून वर आकाशात नेतो. सर्व पृथ्वीला मधुर जलाने इंद्र होऊन न्हाऊ घालतो. हे भासमान बदलते जग आणि नित्य आत्मा मीच आहे. मी मृत्यूरूप घेतो, अमरपण मिरवतो. माझ्या वाचून जगात दुसरे काही अस्तित्वच नाही. येथे सद्गुरूंनी अनुभवलेली एक ओवी अमृतधारेतील ओसाकी आठवते. ते म्हणतात, गूढ न काही येत सर्वथा उघड अर्थ वाक्याचा, जाण चराचरी भरून राहिलो मीच एकलासाचा. मी सर्वात्मक आहे, सर्व ही मीच आहे आणि सर्वांच्या अतिची मी आहे. कसे ते बघा. साखरेच्या बाहुल्या मी आहे, त्यातील साखर मीच आहे. शिवाय उरलेली जी साखर आहे तीही मीच आहे. असणे नसणे हे दोन्ही भाव मिळून मीच एक आहे. मीच आहे आणि दोन हा भागच नाही. असा सर्वात भरून असलेला मी खरा खरा असणं आणि नाही दिसला नाही म्हणून जीव फसला. असा सर्वात भरून असलेला मी खरा असणं तरी नाही, असला तरी नाही दिसला म्हणूनच जीव फसला. सर्वात असून मायेने आवृत असल्यामुळे जाणत नाही. सहज सुखाला पारखे होऊन कुठले तरी विषय मिळवून त्यातून सुख मिळवण्याचा खटाटोप करतात. जीवनभर हा खटाटोप आटपतच नाही. आंधळ्या गरुडाचे पंख आहेत, त्यामुळेच पंखाने उडता येते हे खरे,
पण गगनच दिसत नाही, मग उडणार कसे? आत्मज्ञाना वाचून सत्कार्य काय ते समजत नाही, मग ते घडणार कसे? कसे ते पहा. वेद वेद वेदज्ञान पारंगत याज्ञिक चषक यज्ञविधी करतात. माहीत आहे पावन होऊन सोमरसाचे सेवन करतात. यज्ञदेवतेला संतुष्ट करून पुण्यसंचय करतात. पण भगवत प्राप्तीसाठी कामना इतर न धरता यज्ञ सत्कर्म करण्याचे ज्ञान किंवा भान नसते. स्वर्गसुखाचे वर्णन ऐकून त्या इच्छेने यज्ञ करतात आणि त्या पुण्याईच्या बळाने इंद्रलोकाची संपत्ती प्राप्त करून घेतात. सातत्याने आनंद रूप होण्याचे ते स्थान नव्हे. संपत्ती लाभली तरी ती दामदुपटीने ठेवणे, त्याच्या व्याजावर येऊन जगणे, तो संपन्न राहतो. करतो झालं, मुद्दलच खर्च करतो. ते संपल्यावर तो निर्धन बनतो. तिथे अमृत रसाचे झरे आहेत, दिव्य भोग आहेत, पण ते सर्व कुठवर मिळते? पुण्य संचयाची शिदोरी आहे तोपर्यंत स्वर्ग सुखाची माधुरी टिकते. पुण्याचे भांडवल संपले की वरून पुन्हा खाली स्वर्गलोकातून मृत्यूलोकात यावे लागते. मला जाणून न घेतल्याने तिन्ही वेदांची फळे जाणून त्यातच अडकतात. जन्म घेणे, पुन्हा मृत्यू पावणे, या भयानक चक्रातून सुटका होत नाही. हे लाजीरवाणे जिणे जगणे, त्यातून निसटणे शक्य होत नाही. केवळ कामनेमुळे हा दुःखभोग वाट्याला येतो. आत्मरूप न जाणल्यामुळे शाश्वत सुखाची सुवर्णघडी प्राप्त होऊनही त्यांना तिचा उपयोग करून घेता येत नाही. ज्या सुकृतामुळे माझी प्राप्ती होत नाही त्या पुण्याला किंवा सुकृताला ज्ञानीजन पाप असेच म्हणतात. म्हणून अज्ञजनांना जो पुण्यमार्ग वाटतो तो ज्ञानीजनांना उपद्रवच वाटतो. ज्या दूरदर्शनकडे पाहत असताना सामान्य दर्शक आपला अमोल वेळ दवडतात, तो दूरदर्शक विचारवंताला चिंताक्रांत उपद्रवच नाही का वाटत? नेहमीच अंतःकरणात माझे स्मरण करून उपासना करतात. नेहमी माझ्याशी एकरूप होऊन माझाच आधार मानतात. अशा भक्तांना माझ्याशी एकरूप करून घेणे किंवा भक्ताच्या प्रेमात रंगलेल्या त्या भक्तांचा योगक्षेम उदरनिर्वाह मी चालवितो. अग्नी इंद्र यांच्या प्रित्यर्थ जो भक्तिभावाने यज्ञ करतात त्या अज्ञानी भक्तांचे यन वस्तुतः मला मिळते, परंतु मला अर्पण करण्याची भावना नसल्याने ते अज्ञानी मला प्राप्त करून घेत नाहीत. ज्याप्रमाणे सेनापती असेल तरच सैन्याची परेड व्यवस्थित असते, त्याप्रमाणे ज्ञाना वाचून निर्मळ ज्ञान म्हणजे ईश्वर रूप होण्याचे ज्ञान नसेल तर कर्माचा खरा व्हावा तसा उपयोग होत नाही. मी सर्व यज्ञांचा भोगता आणि फलदाता आहे हे तत्व जाणत नसल्याने श्रेष्ठ ईश्वरी योग असूनही अधःपतनाचा मार्ग त्यांना प्राप्त होतो. पितरांच्या प्रीत्यर्थ जसे गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण करतात, तसे अन्न देवतांच्या प्रीत्यर्थ माझेच मला देतात. सर्व ईश्वर निर्मितच आहे. देवदेवतांची भक्ती करणारे देवत्वाला येतात. पितरांच्या प्रीत्यर्थ जे उपासना करतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. भूतप्रेतादिकांची उपासना करणाऱ्यांना त्या लोकाची प्राप्ती होते. माझी उपासना करणाऱ्यांना माझी प्राप्ती होते. माझ्या विरागी भक्तांना माझ्या प्राप्तीसाठी देहत्याग करण्याची आवश्यकता नसते. जीवनात असते जीवनमुक्तीचे सुख प्राप्त करून घेतात. मला आवडीने माझे भक्त जे पान फूल अर्पण करतात ते सेवन करताना मला विलक्षण आनंद होतो. त्याने मला सुरतरुची जणू वाघच अर्पण केली आहे. ते पाणी म्हणजे क्षीराब्धी सारखी सुंदर जलच पुढ्यात वाटले आहे. जलाशयात पान फूल जल हे केवळ पूजा निमित्त आहे. मला त्याच्या भावभक्तीची खरी भूक आहे. अर्जुना, जे जे कर्म तू करतोस, जे जे भोग देहाचे किंवा मनाने भोगतोस, आनंदाने संतोषाने विशेष असा दान धर्म करतोस, जी व्रते करतोस, यज्ञ होम हवन तप करतोस, ते सहजतेने मला अर्पण करीत जा. काम केलं की श्रीकृष्णार्पणमस्तु असे म्हणण्याची सोपी युक्ती संतांनी सांगितली आहे. एका बाईकडे देवाला अर्पण करायला काही नव्हते. शेणाचा गोळा ती रोज बाहेर टाकत असे. देवाला द्यायला आपल्याजवळ काही नाही याची तिला खंत वाटे. तिला एका साधू पुरुषाने सांगितले, तुझी इतकी भक्ती आहे, शेणाचा गोळा तरी तू टाकताना श्रीकृष्णार्पण तू म्हणत जा.
ती कृष्णार्पण म्हणून भगवंताची मूर्ती कृष्णार्पण म्हणून गोळा टाकू लागली. भगवंताची मूर्ती समोर पाहता पाहता ती तन्मय होऊ लागली. काय अर्पण करतो याचे भानही नव्हते. तो गोळा पांडुरंगाच्या गालावर येईल शोध करता करता पत्ता लागला. तिला वाईट वाटले, पण भगवान भक्ताचे ग्रहण करतात. अनुभवाने ती फुलून गेली. असे प्रत्येक कर्म सहजतेने मला अर्पण करण्याची सवय लागली की आपोआप शुभाशुभ बऱ्या वाईट कर्मांच्या बंधनातून तू सुटशील. कर्मबंधनातून सुटका झाली की संन्यास आणि योग दोन्ही नाही, दोन्ही गोष्टी तुला जमतील. संन्यस्त वृत्ती बाणे माझ्याशी सतत एकरूपता जमेल. फार वेगळे सायास न करता माझी प्राप्ती होईल. मिरजकर सरकारांची गोष्ट सांगतात. पूजा झाली की गणपतीच्या जवळ खाली एक गुप्त पेटी होती. त्यात ते 25 रुपये टाकत. रोजची सवय. आपला मोठा मुलगा राजा होणार, दुसऱ्याला हे धन मिळावे असे लिहून ठेवले होते. तो अमाप संपत्तीचा धनी सायासावीण झाला. मला जर सर्वच अर्पण सारखेच आहे, सर्व मुले आईला सारखीच असतात, पण लहान मूल सारखं आई आईच करत असते, त्याला तीच एक आधार वाटत असते, म्हणून तिचा जीव त्याच्यावर फार असतो. आई लहान बाळकाला कडेवर घेते, चालणाऱ्या मुलाचे बोट धरते, लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन जनाबाई करते, ते चित्र समोर साकारते. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी, नामा करांगोली धरी, अशी अज्ञ भक्तांच्याकडे माझे लक्ष असते. जसा वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध निघून जातो, सुकलेले फूल मागे राहते, तसे भक्त हृदय माझ्याकडे येते, केवळ नावाला देह भावरहित होऊन राहतो. आता परस्पर देवभक्तात भेद राहिला नाही, तो माझ्या हृदयात राहतो आणि मी भक्तांच्या यत्र यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, जिथे माझे भक्त असतात, भजन करतात, तिथे मी असतो. एखादा भक्त सुरुवातीला दुर्वर्तनी दुष्कृतांचा साठा जणू इतका टाकाऊ असतो, पण त्याला भक्तीची वाट सापडते. अनन्य भावाने तो माझी भक्तीत रमतो, त्यामुळे तो सर्व दुर्गुणांच्या तावडीतून सुटून जातो. पापाचा अनुताप झाला की पापाचा लोप होऊन जातो. भक्ती मार्गच असा आहे की भक्त पाप गळू लागतं, जळून जातं, भक्त आपोआप निष्पाप होतो. वाल्याचा वाल्मिकी नाही का होत? स्त्रीदास तुलसी रामसेवक तुलसीदास झाल्याचा इतिहास आहेच ना आपल्याकडे. चुकणे आणि सुधारणे दोन्ही गोष्टी मनुष्याला शक्य असतात. अत्यंत दुर्गुणी मनुष्य सत्संगतीने श्रद्धेने सद्गुण संपन्न होतो, मग त्याला मुक्त साधू म्हणूनच ओळखतात. केवळ माझ्या भक्तीच्याच बळावर त्याला शास्त्र अभ्यास सुरू करतात. अनन्य अवगत होऊ लागतो, योगाभ्यासीत जमू लागतो. ईश्वर कृपांकित बुद्धी सर्व ग्रहण करण्याला योग्य होते. जसा धनवान मनुष्य केवळ धनाने सदन गाठी जमीन जुमला हे सर्व मिळवू शकतो, तसा कृपा संपन्न भक्त हवे ते मिळवू शकतो. नंतर अल्पावधीत तो धर्मात्माच होतो, त्यामुळे त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. माझ्या भक्ताचा नाश अर्जुना कल्पांतीही होत नाही. स्त्री शूद्र वाणी किंवा पशुयोनीतील जीव सुद्धा माझे स्मरण करतात, तेव्हा त्यांनाही मोक्षपदाची प्राप्ती होते. जेव्हा सुसरीने गजेंद्राचा पाय पकडला तेव्हा सगळे सोळे दूर झाले. भगवंताला आर्त हाक घालून सोंडेने फूल अर्पण केले, तेव्हा धाव घेऊन मी त्याला सोडवले. त्याच्या मुक्तीआड त्याचा पशुदेही आला नाही. माझ्यावर प्रगाढ निष्ठा असेल तर मंद सुद्धा तरुण जातो. नौकेत बसल्यावर लहान मोठे श्रीमंत गरीब सगळेच परतीराला नाही का पोचत? जो दृष्टीने माझे स्वरूप न्याहाळतो, वाचेने माझे गुणगान करतो, माझे गुणसंकीर्तन ऐकताना ज्याचे कान उत्सुक असतात, सर्वेंद्रियांना माझा ध्यास लागलेला असतो, त्याचे मन नेहमी माझ्या संकल्पात गुंतलेले असते, रंगलेलेच असते. विषयांचे अनित्य रूप तो जाणून माझे ज्ञान म्हणजे मी एक सर्वत्र आहे हा भाव, हा दृढ निश्चय. देवासाठी जगायचे, जीवप्राणाने माझेच होऊन राहणे इतकेच त्याला माहीत असते. ते शास्त्रज्ञानी पंडित नसले किंवा उच्च वर्णातील वा श्रेष्ठ कुलातील नसले तरी त्यांची योग्यता माझ्या सारखीच आहे. बरं, माझ्याशी एकरूप होण्याला एकच मार्ग आहे असेही नाही. कामाच्या इच्छेने, प्रेमाने, भयाने वा द्वेषाने जरी त्याचे मन माझ्याकडे वळले तरी काम होऊन जाते. द्वेषाने आला तरी स्वीकारणारा भगवंताशिवाय कोणी जगात असेल का?
अपकार्यावर उपकार करणारा ईश्वर कुणी आढळेल का? करू पूजना द्वेषाने आणि द्वेषाने आणि उद्धरले गोप गोपी प्रेमाने. दुष्ट भयाने मद्रूपाला आले म्हणून अर्जुना तेही सहजतेने मद्रूपच होतात. म्हणून भक्ती मार्गाची इथे कमतरता नाही. पाऊस पडला की जागोजागी वहाळ ओहळ खळखळू लागतात. नदी नाले धावू लागतात. आनंदाने गाऊ लागतात. पण त्यांचे अस्तित्व दीर्घकाळ राहण्यासाठी, कलकल गीत गाण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? आपला प्रवाह गंगोहात विलीन करायला हवा. मग निर्मलता, गतिमानता, किनारे फुलवण्याची क्षमता सर्व सहज घडत असते. बाभूळ आणि चंदन हे काष्ठभेद आहेत. मात्र अग्नीत दोहोंचा प्रवेश झाल्यावर भिन्नता सरते, अग्निरूपता येते. त्याचप्रमाणे स्त्री शूद्र वैश्यादी भेद असतात. पण जेव्हा ते भक्तीने माझ्याकडे धाव घेतात तेव्हा सर्व भेद सर्व भिन्नता उरतच नाही, ते सर्वच मद्रूप होतात. इतका भक्ती महिमा अपार आहे. मग राजर्षी पुण्यवान ब्राह्मण माझी भक्ती करू लागले तर त्यांना माझी प्राप्ती होईल हे सांगायला का हवे? धावपटू शर्यत जिंकेल यात नवलते काय? पांगळा चढण चढतो तोत्रा व्याख्याता होतो, तशी भगवत कृपा असते ती जाणून घे. अर्जुना, खरं सांगायचं तर ही सारी विश्वाची मांडामांड, हा खेळ काळ एकरूपात राहतो. ते विलक्षण क्षणभंगूर आहे. तू अयाचित या दुःखदायी जगात जन्म घेतलायस. अपवित्र अर्जुन रूपी जीवात्म्याला कृष्णरूप घेऊन परमात्म्याने शाश्वत सुखाचा मार्ग सांगितला आहे. हा उपदेश रणांगणावर सांगितला, कारण जीवनाच्या रणांगणावर कामक्रोधाच्या शत्रूशी लढायचे आहे. विजयी होऊन आत्मरूप व्हायचे आहे. स्वानंदाचा चक्रवर्ती होण्याचा मार्ग चक्रधारी भगवान सांगताय. सावध होऊन ऐकायला हवं. सावधानपणे दिनक्रम चालू ठेवायचा आहे. इथे मृत्यूलोकी शत्रूला आहे हेच खरा, पण झडझडून अंग झडून मोकळा हो आणि नित्य सुखद अशा भक्ती मार्गाला लाग. माझ्या ठिकाणी मन स्थिर करून सर्व कर्मे जरूर कर, पण ती सर्व मलाच अर्पण कर. सदैव भक्ती प्रेमाने अंतःकरण भरून राहा. मी परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणून स्वरूपाचे अनुसंधान प्रयत्नपूर्वक ठेव. अनेक कल्पना भेदाभेद विचार नाहीसे करून माझे भजन पूजन कर. मी सर्व देहात विराजमान आहे हा भाव ठेवून सर्वांना वंदन करताना ते मला हा भाव जागृत ठेव. ते मला आहे हा भाव जागृत ठेव. त्यामुळे तू जो जीवात्मा म्हणून आला आहेस ही सुवर्ण संधी दवडू नकोस. इथे परमात्म्याशी एकरूप होण्याची पर्वणी आहे. ती साधून माझ्याशी एकरूप होण्याचे शाश्वत सुखाचा लाभ करून घेऊन आनंद रूप हो. सुखदुःखाच्या गर्दीत आनंद रूप होण्याचे मार्ग सांगून भगवंतानी हा 9वा अध्याय समाप्त केला आहे. 9वा अध्याय सारखा अध्याय दुसरा कुठला असे म्हटल्यास 9वा अध्याय 9व्या अध्यायासारखाच असा हा अनुपम अध्याय आहे, म्हणून याचे वर्णन केले आहे. राम रावणाचे युद्ध कसे झाले त्याला उपमा नाही, ते राम रावणासारखे इतकेच म्हणून वाचा थांबते. 9वा अध्याय कसा आहे? 9व्या अध्यायासारखा आहे इतकेच म्हणून शब्द थांबतात.